हे देवा, माझं सुख का कोणाला बघवत नाही? येतोय परत. खरंच काय रे, स्वतःशीच काय बडबडतोयस? मी नाही, मी बडबडत नव्हतो, विचार करत होतो. अरे देवा. हा, नाही ठीक आहे, मला सांग कसला विचार करतोयस? हाच विचार करत होतो की जानू इंटरव्ह्यूला गेली आहे ना? हो जानू इंटरव्ह्यूला गेली आहे? हो. अगं होला हो काय करतेस? जानूच्या होला हो करायचंय, माझ्या नाही. तू मुद्द्याचं बोलशील? आई, काही न विचार करता आपण तिला इंटरव्ह्यूला पाठवलंच कसं मला सांग? नोकरी शोधायला. नोकरी शोधायला? अगं ती इंटरव्ह्यूला गेली आहे म्हणजे तिला प्रश्न विचारले जाणार ना. ते प्रश्न विचारणारे तिला विचारतील, बाळा तुला लास्ट इयरला किती मार्क मिळाले? मग जानू त्यांना स्वतःची फाईल देईल ना. हो तर तू कौतुकाने ती फाईल लावून दिली आहेस ग, पण बघणारा जेव्हा ती फाईल बघेल तेव्हा म्हणेल ना की अरे तू तर 2025 मध्ये पास झाली आहेस, आत्ता 2026 चालू आहे, मग तू या एका वर्षात काय केलं? हा जेव्हा प्रश्न तिला विचारतील तेव्हा तिला 1760 प्रश्न पडतील ना आई. आपण तिच्या होला हो करायचं ठरवलंय. जानू म्हणाली 2025 चालू आहे, हो 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 2025 चालू आहे. जानू म्हणाली 24 तारीख आहे, हो 24 तारीख आहे. जानू म्हणाली माझं कॉलेज संपलं, हो बाबा तुझं कॉलेज संपलं. जानू म्हणाली आता नोकरी करते, हो तू कर नोकरी. आपण नंदी बैलासारखी मान हलवतोय, पण हे सगळं आज तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर जो बॉम्ब फुटणार आहे त्याचं काय? सांग ना आई, त्याचं काय? अगं आई, आता जानू संध्याकाळी घरी येईल, आपल्यासमोर फाईल फिरकावेल आणि विचारेल, आपल्याला जाब विचारेल की माझ्या आयुष्यात एक वर्षात नक्की काय घडलं. काय सांगणार आपण? की आई हे काय आज 2025 चालू आहे का 2026 चालू आहे? माझ्या आयुष्यातलं एक वर्ष कुठे गेलं? तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? 2 दिवसापूर्वी 2025 चालू आहे या गोष्टीला तुम्ही होकार का दिलात? माझ्या आयुष्यातलं एक वर्ष कुठे गेलं? काय केलं मी? सांग आई सांग. या सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं देणार आहोत आपण? कशी उत्तरं देणार आहोत? बोल ना. अहो नाही, नकोय मला कुठलंही लोन. आणि पुन्हा फोन नका करू. लोन चहा. आई संतोष. बाबा काय चाललंय नक्की? तुम्ही फसवताय ना मला? खोटं बोलताय ना माझ्याशी? खरं खरं सांगा. मला मला काही गोष्टी आठवत का नाहीये? मला सांगा, मला अल्झायमर झाले की डिमेन्शिया? म्हणजे मला असं वाटत होतं की अजूनपर्यंत 2025 सुरू आहे. तुम्ही सुद्धा मला तसंच सांगितलं, पण नाही, आता 2026 सुरू आहे. मला कॉलेजमधून पास आउट होऊन सुद्धा 1 वर्ष झालंय. मग गेलं संपूर्ण वर्ष काय करत होते मी? मला आठवत का नाहीये? बाबा तुम्ही तरी सांगा मला काय झालंय मला नक्की? बाबा अहो बोला ना, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत बाबा, प्लीज सांगा. आई तू तरी सांग ना काहीतरी. हा काय झालंय मला? द्या ना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं. सांगा ना मला काय झालंय नक्की मला. बाबा सांगा ना काय झालंय नक्की मला. आई अगं बोल ना माझ्याशी, काय झालंय मला सांग मला. आई अगं बोल ना, मी तुझ्याशी बोलतेय ना. काय झालंय नक्की मला सांग बघू. मला का आठवत नाहीयेत गोष्टी. आई सांग ना ग. आई आई अगं तुझ्याशी बोलतेय ना मी, बोल ना माझ्याशी. मला उत्तर हवंय. का तुम्ही माझ्यापासून सगळं लपवताय? सांग काय झालंय मला. आई जानू. माझी झोप उडवता काय? आता बघा मी कशी तुमची झोप उडवतो ते. काय कमाल दिवस आहे ग आज खरंच. म्हणजे खरंच आपण, मला वाटतं ना जान्हवीला थँक्यू म्हणायला पाहिजे अगं. म्हणजे तिच्या निमित्ताने मला माझ्या हक्काच्या बायकोशी बॅचलर असल्यासारखं रोमांस करता येतं.
जी मुलगी पटली सुद्धा आहे आणि तिच्यावर टप्पा सुद्धा टाकता येतात. हाय हाय हाय. तर खरं सांगू का, हो ना, जुनेच दिवस आठवले का मला. म्हणजे बघ ना, असंच तुला फॉलो करायचं मी. आणि आज रिक्षात जेव्हा तू बसली होतीस आणि मी बाईकवरनं आलो आणि जेव्हा तुला बघितलं ना भाई साहब, फ्लॅट झालोय मी. दिन बन गया यार मेरा. सिद्धिराजा, काय चाललंय तुमचं? अरे अगं खरंच बोलतोय भावना, मी आयुष्यपत कमाल दिसत होतीस तू. म्हणजे तुझा चेहरा जात नाही अगं डोळ्यासमोर. अहो, आईचा फोन येतो. हा, ए नाही यार, हा आत्ता कोणाचाही फोन उचलू नकोस प्लीज. मला बोलायचं आहे का तुझ्याशी, त्यामुळे आत्ता कोणाचाही फोन उचलायचा नाहीयेस. असं वाटतंय कॉल कधी संपूच नाही. मला सगळं समजतंय सिद्धिराज, पण आईचा फोन येतोय, उचलायला नको का? अगं भावना, काकू विचारून काय विचारणार. हा, पोचलात का, रिक्षा मिळाली का, बस मिळालीत का, हेच सगळं आता विचारणार ना. आणि भावना, अगं तुम्ही दोघे तर मोठ्या झालाय, त्यामुळे ठीक आहे, तू नको होतोस, तू माझ्याशी बोल. भावनाचा फोन बिझी येतोय. फोन कट झाला. बघितलंस माझ्या प्रेमाची जादू. आता बोल माझी. खरंच यार भावना, काय कमाल लाजलीस यार तू. म्हणजे मी सारखं बोलतोय, पण खरंच कमाल लाजलीस. आणि जशी सकाळी लाजेस ना, तशीच दुपारी जेव्हा मी तुला भेटेन तेव्हा सुद्धा लाज. नाही, तुझ्या आजच्या लाजण्याला ना 100 पैकी 100 मार्क होते. काहीतरीच. भावना, अगं फोन उचल बाळा. अहो, आईचा परत येतोय फोन, मला उचलावा लागेल आता. अरे आता काय चाललंय लक्ष्मी काकूचं, का सारखा कॉल करते. ऐक ना, जाऊ दे ना, सोड, तू माझ्याशी बोल ना. अहो, असं काय करता? काही महत्वाचं काम असेल तर? तुला काय महत्वाचं असणार आहे आता, सांगतो ना प्लीज भावना, बोल ना माझ्याशी. फोन का नाही उचलत आहे? पुन्हा कट झाला फोन. माझी इच्छा आहे ना की तू फोन नाही उचलावं, म्हणून कट होतो. सिद्धिराज, परत आईचा फोन येतोय, मला तर उचलावा लागेल ना फोन. बरं ठीक आहे, तू कॉल करते काकू, म्हणजे नक्कीच काहीतरी असेल काम. तू उचल कॉल, आपण बोलूया नंतर मग. हो, ठीक आहे. हाय, बोल. भावना, अगं काय बाळा, किती वेळ झाला, फोन उचलत का नाहीयेस तू? मला सांग, जानू कुठे? ही काय इथे समोरच बसली आहे माझ्या. तिची फाईल कुठे? आहे, तिच्या जवळच आहे. तिला अजून आत बोलवलं नाहीये ना? नाही, अजून तरी नाही. हा, मग ती फाईल आधी तुझ्या हातात घे. आई, जस्ट तिला आतमध्ये बोलवलंय. अरे देवा, हो का? मग थांबव ना तिला, पटकन थांबव आणि फाईल हातात घे. काय झालं आई? अगं, इंटरव्ह्यूला चालली आहे ना ती, फाईल तर लागेलच तिला, असं कसं थांबवू मी? अगं, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला नंतर देते. भावना, आता आधी तिच्या हातात ती फाईल घे. हो, जानू. आई, जानू फाईल घेऊन गेली आतमध्ये. अरे देवा, अगं काय तू, सगळं गोंधळ उडणार आहे बघ. आई, एक मिनिट, मला जरा सांग, काय झालंय, असं का बोलतेस? अगं बाळा, काय सांगू आता तुला. तिची फाईल आहे तिच्या हातात, त्यात तिचं डिग्री सर्टिफिकेट आहे, त्यावर 2025 असा उल्लेख असणार ना. अगं, ते इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी जर विचारलं की वर्षभर कुठे होता, तर काय उत्तर देणार ती? आणि जर तिच्या लक्षात आलं की तिची स्मृती गेली आहे, तर किती मोठा धक्का बसेल तिला.